नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, एखादी व्यक्ती निवडणुकीत निवडून आली म्हणजे ते पद कोणतेही असो, सरपंच पद असो, नगरसेवक असो, आमदार असो की खासदार असो, मंत्री झालेला असो एखादा व्यक्ती, त्या व्यक्तीला सर्वसामान्य लोक म्हणजे त्याच्या मतदारसंघातले लोक, त्याला मत देणारे लोक हे नेहमीच मानत असतात, त्याला त्यांचं समर्थन असतं आणि म्हणूनच तो निवडून येत असतो. पण याचा अर्थ असा अजिबात नसतो की तो सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ याचा अर्थ काय की त्याला सगळ्या जगाचं ज्ञान आहे, त्याला सगळ्या ब्रह्मांडाचं ज्ञान आहे, असं अजिबात नसतं. कारण राजकारण एक क्षेत्र आहे, तशी इतरही अनेक क्षेत्र आहेत. वैद्यकीय क्षेत्र आहे, उद्योगाचं क्षेत्र आहे. पण व्यक्ती ती निवडून आलेली आहे याचा अर्थ तिला सगळ्याच गोष्टीचं ज्ञान आहे असं काही भाबड्या समर्थकांना वाटत असतं. आणि भाबडे समर्थकांमध्ये काही लोक गुलामी पण असतात, एखाद्या विचारसरणीचे गुलाम असतात, घराणेशाहीचे गुलाम असतात. घराणेशाही म्हटलं की काही लोकांचा अतिशय चडपडाट होतो. तर घराणेशाहीमुळे एखादा माणूस सर्वज्ञ होतो का, किंवा केवळ एखाद्या विशिष्ट घराण्यात जन्माला आलाय म्हणून त्याला सगळ्या जगाचं ज्ञान आहे असं होत नसतं. कारण ज्ञान कधीच न संपणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी व्यासंग लागतो, त्यासाठी विविध क्षेत्रातलं वाचन लागतं, अभ्यास लागतो. सध्या हे भाबडे समर्थक म्हणा किंवा आपण गुलाम म्हणूयात, एखाद्या विशिष्ट विचारसरणीचे गुलाम, की ते झापड ओढली की त्या पलीकडे काही बघू शकत नाहीत, असे गुलाम आपापल्या नेत्याला सर्वज्ञ मानत असतात आणि त्याची आज्ञा त्यांना प्रमाण असते, किंवा तो जे काही सांगतो त्यांना अगदी खरं खरं वाटत असतं की हा बोलतो ते अगदी खरं आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत राजकारणात, अशी अनेक उदाहरणं आहेत. असे अनेक नेते आहेत की ज्यांना अभ्यास नसतो एखाद्या विषयाचा, पण त्यावर त्यांना बोलायला आवडतं, त्यावर ते विधाने करतात, वादग्रस्त विधाने करतात, स्वतःचा हास्य करून घेतात. थोडक्यात काय तर स्वतःचं ते असे लोक हास्य करून घेतात. सुप्रियाताई सुळे यांचं कर्तृत्वाबाबत माझी लायकी नाही बोलायची. कर्तृत्व हा म्हणजे सगळ्यात पहिलं कर्तृत्व हेच आहे त्यांचं की त्यांनी शरद पवार यांच्या घराण्यात जन्म घेतलाय किंवा शरद पवार यांच्या कुटुंबात जन्माला आले आहेत ते, आणि ते कर्तृत्व मला वाटतं त्यांच्या सर्वज्ञ होण्यासाठी पुरेसं होतं असं समर्थकांना वाटतं. स्वाभाविक आहे, त्या राजकारणात आल्या, राजकारणात आल्यानंतर त्या खासदार झाल्या, अजूनही खासदार आहेत. त्यांना संसदेमध्ये अतिशय चांगलं वक्तृत्व करता येतं, अतिशय उत्तम विधानं करतात, प्रश्न विचारतात, याबद्दलही त्यांचं कौतुक होतंय. हरकत नाही, बरोबर आहे, ते बोलत असतात संसदेमध्ये, वेगवेगळ्या विषयावर आपली मतं मांडत असतात. पण याचा अर्थ त्या सर्वज्ञ झाल्या आहेत काय, सगळ्या गोष्टीत त्यांना कायद्याचं ज्ञान नाही असं त्यांनी परवाच केलेल्या विधानातून स्पष्ट होत आहे की त्यांना कायद्याचं ज्ञान नाही. आणि कायदा हा वेगळा अभ्यासाचा विषय असतो. कायदा सुव्यवस्था, त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत विधान केलंय की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना सगळ्यात जास्त गुन्हेगारी वाढते. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना, म्हणजे यापूर्वी आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री होते, मुख्यमंत्री देखील होते, आता सध्या उपमुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री देखील आहेत. आणि त्यांच्या कारकिर्दीत गुन्हेगारीत वाढ होते. असं असतं का हो? गुन्हेगारी ही वाढत जाणारी प्रक्रिया आहे. याचं कारण आहे की लोकसंख्या वाढलेली आहे आणि त्यामुळं विविध प्रकारचे लोक, जर पोटा पाण्यासाठी काही लोक आपल्या हव्यासापोटी आर्थिक गुन्हे करतात, काही भावनिक पद्धतीने डिस्टर्ब असतात आणि ते देखील गुन्हे करतात. आर्थिक गुन्ह्यांवर आपण भर दिला तर तुम्हाला माहिती आहे 300 कोटी रुपयांचं ड्रग पकडलं गेलं, मग त्यानंतर ललित पाटील पळून गेला. त्याबद्दल एक सविस्तरच व्हिडिओ बनेल. म्हणजे शिवबंधन बांधल्यानंतर पाटीलने हा उद्योग सुरू केला का, मग सुषमा अंधारेंचे आरोप, तो वेगळ्या व्हिडिओचा विषय. या व्हिडिओचा विषय आहे की
गुन्हेगारी खरोखर वाढली आहे काय? सुप्रियाताई सुळे, तुम्हाला कायद्याचं ज्ञान माहिती असायला पाहिजे की गुन्हेगारी वाढली आहे किंवा कमी झाली आहे कशावरून ठरतं? तर आकडेवारी सरकारच्या वेगळ्या पोलीस स्टेशन्समध्ये जे गुन्हे नोंद होतात त्याच्या आकडेवारीवरून हा आकडा कळतो आपल्याला की गुन्हेगारी वाढलेली आहे. पण आकडेवारी केव्हा तयार होते? जेव्हा गुन्हे दाखल होतात, जेव्हा पोलीस कारवाई करतात त्यावेळी मग ती आकडेवारीमध्ये नोंद होते की असा असा गुन्हा झालाय. आणि स्वाभाविक आहे की फडणवीस हे कडक आहेत. फडणवीस हे गुन्हेगाराला अजिबात वाव देत नाही, थारा देत नाही आणि म्हणून त्यांच्या काळामध्ये पोलीस कार्यक्षम असतात. हे कार्यक्षम पोलीस विविध प्रकारच्या गुन्हेगारांवर कारवाई करत असतात, त्यांच्यावर केसेस दाखल करतात आणि त्यामुळे गुन्हेगारीत वाढ झाली आहे अशी नोंद होते. म्हणजे खरोखर वाढ झाली आहे की नाही ही नंतरच्या गोष्ट आहे, पण कारवाई होते हे महत्वाचं. आणि त्यामुळे सरकार दप्तरी गुन्हेगारी वाढलेली आहे. बरोबर आहे, वाढलेली आहे, कारण कायदा आणि सुव्यवस्था राबवत आहेत, ते केसेस करतायत गुन्हेगारांवर आणि म्हणून ती गुन्हेगारी वाढल्याचा आकडा तुम्हाला दिसतोय. तुमच्या काळात नव्हती गुन्हेगारी, होय, महाविकास आघाडीच्या काळात गुन्हेगारी अजिबात नव्हती. याचं कारण कारवाई होतच नव्हती. याचं कारण कुठेही दप्तरी नोंद झालीच नाही, कारण गुन्हेगारांवर कारवाई केली गेली नाही, गुन्हेगारांना मोकाट सोडलेलं होतं. आणि हे कशावरून सांगतोय मी, याचे पुरावे आहेत. महाविकास आघाडीमध्ये मुंबई पोलीस कमिशनर यांनीच प्रत्यक्ष आरोप केला होता 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा. आणि त्याबाबत अनिल देशमुख हे सध्या जामिनावर आहेत. अनिल देशमुख सध्या जामिनावर आहेत. आणि 100 कोटी जर वसूल करायचे म्हटले तर स्वाभाविक आहे की गुन्हेगारांना मोकळं रान द्यायला पाहिजे की तुम्ही 2 नंबरचे अड्डे चालवा, दारूचे अड्डे चालवा, ड्रग्सचे अड्डे चालवा, तुम्ही वेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यात सामील असाल ते सर्रास करत राहा, निर्धोकपणे करत राहा. मात्र आमच्या सरकारला महिन्याला 100 कोटी हवे. ही पोलिसांनी मोकळी सूट दिली होती अनिल देशमुखांच्या काळात आणि त्यामुळे नोंदच होत नव्हती. स्वाभाविक नोंद होणार कशी? जर कोतवाल चोरणा सामील असेल तर नोंद होणार कशी? आणि म्हणून ती आकडेवारी कमी होती. अशा वेळी सर्वज्ञ असल्याचा आव आणून सुप्रियाताई सुळे यांनी अशी विधानं करू नयेत. त्यातून त्यांचं अज्ञानच उघड होतं. त्यांना जरी वाटत असेल त्या फार काहीतरी भारी बोललेल्या आहेत, पण त्यातून आकडेवारीचा खेळ, कायद्याचं कार्य कसं चालतं हे जर त्यांनी लक्षात घेतलं नाही, पोलिसी कारवाई झाल्यानंतरच गुन्हे दाखल होतात आणि त्यानंतर मग ती नोंद होते आणि आकडेवारीत आपल्याला ती वाढ झालेली दिसते. ही सगळी माहिती करून घ्यायला हरकत नाही, मला वाटतं माहिती असेल देखील. पण या राजकारण्यांना आपले समर्थक, आपल्या घराण्याचे गुलाम झालेले लोक आहेत, ते डोळ्यावर सापडं बांधून वावरतायत हे माहिती. आणि त्यामुळे बाबा वाक्यप्रमाणे म्हणजे आमचा नेता बोलेल तेच खरं अशी यांची मानसिकता असते आणि त्यामुळेच अशा प्रकारचं हे सर्वज्ञ असल्याचा आवडला जातो. सुप्रियाताई सुळे अभ्यास आहे चांगला, हुशार आहेतच आणि कर्तृत्व आहेतच. कर्तृत्व हेच सगळ्यात पहिले शरद पवार घराण्यात जन्म घेतला आणि बाकीचं कर्तृत्व आहे, त्यात वाद नाही. हुशार आहेत, व्यवहारी आहेत, राजकारणात आता मुरलेले आहेत वडिलांच्या हाताखाली. तर त्यांनी अशी विधानं करणं टाळावं. त्यांनी त्यापेक्षा अभ्यास केला, गुन्हे कसे नोंद होतात त्याचा, तर मला वाटतं अधिक छान होईल. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.